नमस्कार, मी नेहा शर्मा. आपण पाहत आहात TV1 न्यूज महाराष्ट्र, वेळ आवाज जनसामान्याचा. चला तर पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे. ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळला. पैठण मुख्य डाव्या कालव्यावर वाहतूक करण्यासाठी डाव्या कालव्यावर पूल बांधण्यात आला होता. इंदेगाव, हिंगणी आणि विहामांडवा येथे जोडला गेलेला आहे. रात्री 8:30 दरम्यान ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळून डाव्या कालव्याच्या पाण्यात पडून 2 ट्रॅक्टर अडकले. शेतकरी शिवाजी नवंतर यांनी ऊस ट्रॅक्टर भरून पैठण तालुक्यातील इंदेगावाहून हिंगणी, विहामांडवा येथून चौढाडा येथे रेणुकादेवी शरद साखर कारखान्याकडे जात होते. कालवा ओलांडत असताना कालव्याचा पूल अचानक तुटला. ही घटना इतकी गंभीर होती की 2 ट्रॅक्टर एकामागून एक पुढे जात होते. एक ट्रॅक्टर पुलाच्या अर्ध्या भागातून गेला तर दुसरा अर्ध्या भागात लटकला होता. या घटनेत शिवाजी नवंथर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले. मराठवाड्याला जलसंजीवनी पुरविणारा सर्वात मोठा जलसाठा पैठणमध्ये असलेल्या जायकवाडी धरणाच्या स्वरूपात आहे. या नाथसागरातील कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी इत्यादी जिल्ह्यांच्या पैठण तालुक्यातील शेतकरी त्यांची शेती आणि तहान भागवितात. याचवेळी वाहतुकीसाठी या कालव्यावर प्रमुख गावांमध्ये पूल बांधण्यात आलाय, परंतु हे पूल जड मालवाहू वाहने वाहून नेण्यास सक्षम नाहीत. TV1 न्यूज बाळासाहेब ढेरे.